नमस्कार. इन सोलापूर न्यूजच्या खुली चर्चा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आतापर्यंत अनेक मान्यवर या व्यासपीठावर येऊन गेले आणि आज आपल्या समवेत आहेत सोलापूर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे. खरं तर त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. जुळे सोलापूर भागात एक मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. केवळ जुळे सोलापूरच नाही तर शहराच्या विकासात देखील त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. पक्ष संघटनेत काम करताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न हाती घेऊन त्याबाबत रस्त्यावर उतरले, अनेक आंदोलनं त्यांनी केली आणि त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच त्यांना शहराध्यक्षपद मिळालं. एक अत्यंत युवा आणि तितकंच दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता सध्या लोकसभेच्या या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपला तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येण्याची मोठी संधी आहे आणि सोलापूर लोकसभेत देखील भाजपा हॅट्रिक करण्यास सज्ज आहे. पण भाजपचा हा वारू रोखण्यास काँग्रेस देखील सज्ज झाली आणि त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आमदार राम सातपुते यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. नेमकं देशात काय स्थिती राहील, राज्यात काय स्थिती राहील आणि सोलापूर शहर जिल्ह्यात काय स्थिती राहील याबाबत आपल्या सर्वांच्या मनात जे अनेक प्रश्न आहेत आणि या व्यासपीठावर येऊन प्राध्यापक अशोक निंबर्गे जे आता काँग्रेस नेते आहेत, पूर्वी भाजपचे शहराध्यक्ष होते, त्यांनी एक अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप भारतीय जनता पार्टीवर केले. याच अनुषंगानं आजची ही खुली चर्चा होणार आहे. मी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी या चर्चेस सुरुवात करावी. नमस्कार सर. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या परिवाराच्या वतीने मी माननीय अध्यक्ष नरेंद्रजी काळे यांचं स्वागत करतो. आणि आपण पाहतोय संपूर्ण देशभरात आज सध्या लोकसभा निवडणूक आहेत. लोकसभेचा हा उत्सव आहे आणि या अनुषंगानं सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देखील नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणि या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. विशेषतः आमदार प्रणिती शिंदे आहे, काँग्रेसकडून आहेत आणि भाजपाचे रामभाऊ सातपुते निवडणूक रिंगणात आहे आणि विशेषतः या सोलापूरच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपल्या व्यासपीठावर जे नरेंद्रजी काळे आहेत आणि महत्त्वाचं या प्रश्नाकडे वळतो आहे आपण. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सातत्यानं आपण जर पाहिलं, जशी सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि त्याच्यानंतर उमेदवारी सातत्यानं आपल्याकडून वेगवेगळे उमेदवार डिक्लेअर होत गेले, अनेकांची नावं समोर आली आणि त्यामध्ये शेवटी रामभाऊ सातपुतेंचं नाव फायनल झालं आणि सातपुतेंचं नाव फायनल झाल्यानंतर तेव्हापासून एक उपरा उमेदवार, स्थानिकचा उमेदवार दिला गेला नाही आणि हा उमेदवार लादला गेला, असे देखील टीका आरोप झाले. काय सांगाल एकंदरीत आपल्याला स्थानिक उमेदवाराबाबत काय चर्चा झाली होती का? सर्वप्रथम मी सोलापूरींचे आभार व्यक्त करतो की निवडणुकीची धामधूम चालू असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना एकंदरीत शहराच्या विकासासाठी कुठंतरी एक व्यासपीठ असावं आणि तिथं व्यक्त होण्यासाठी प्रत्येक नेत्यांचं विजन काय आहे सोलापूरसाठी यासाठी आपण इथं बोलवता प्रत्येक नेत्यांना. त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विषय असा आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना डावलण्याचा किंवा भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीची जी पद्धत आहे कामाची ही साधारणपणे एक शिस्त आहे. त्या पद्धतीला निवडणुकीचा उमेदवार फायनल करत असताना एक पार्लमेंटरी बोर्ड असतं. त्या पार्लमेंटरी बोर्ड हे सगळं निर्णय करत असतं. हे करत असताना भारतीय जनता पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक नेत्यालाही वाटत होतं की कार्यकर्त्याला न्याय मिळावा आणि त्या पद्धतीने जवळपास 30 ते 35 जण आमच्याकडं इच्छुक होते. ही आमच्यासाठी सगळ्यात जमेची बाजू आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या वाटतं की मी ह्या पार्टीत खासदार होऊ शकतो. शेवटी हे सगळे निकष बघत असताना पार्लमेंटरी बोर्डातनं ज्या सगळ्या स्क्रुटिनी होऊन जातात त्याच्यातनं जो उमेदवार फायनल होतो तो उमेदवार सगळ्यांना मान्य असतो. त्याच्यात कुठलेही कार्यकर्त्यांबद्दल द्विधा मनस्थिती नसते किंवा जो पार्टी निर्णय देईल तो स्वीकारायचा हे पूर्णपणे मान्य असतं. दुसरा विषय की उपरा उमेदवार, की भारतीय राज्यघटनेने आपल्याला हा अधिकार दिला आहे
की देशातला कुठलाही माणूस कुठेही उभारू शकतो. तुम्ही ज्यावेळेस एखादा माणूस दुसऱ्या ठिकाणी येऊन इथं उभा राहिला, त्याला विरोध करता म्हणजे तुम्ही घटनेला विरोध करता असं होत नाही का? सगळ्यात महत्त्वाचं हा घटनेने दिलेला अधिकार आहे. कुठलाही माणूस कुठं उभारू शकतो आणि तो आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो. राम सातपुतेंनी 5 वर्ष आमदारकीचं काम करत असताना त्यांच्या भागातला केलेला विकास, त्यांनी केलेली कामं, जनतेबद्दलचे तळागाळात जाऊन केलेली कामं आणि प्रत्येक मोदीजींच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, हे शेवटच्या घटकापर्यंत पोचवलं. असा एक चांगला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता. म्हणजे तुम्ही जे म्हणता की नाराज झाले किंवा काय नाही, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, नेत्याला अभिमान आहे की सर्वसामान्य कुटुंबातला आपला कार्यकर्ता आज खासदारकीसाठी लढतोय आणि प्रत्येकजण तेवढं जीव ओतून तिथं काम करतो. नाही, आपण जर पाहिलं आपल्याच पक्षातल्या माजी शहराध्यक्षांनी, आता ते काँग्रेसमध्ये आहेत, असा आरोप केला की अनेक कार्यकर्ते आपल्याकडे भाजपमध्ये आहेत, त्यांनी पार्टीचं काम केलं आहे, त्यांच्यावर एक अन्याय झाला, म्हणजे त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती पण त्यांना मिळाली नाही. तसे केंद्रात आणि महाराष्ट्रात देखील तुमची भाजपची सत्ता आहे, इथं देखील सत्ता आहे आणि इकडे सर्वत्र भाजपची एवढी ताकद असताना एक सामान्य कार्यकर्ता इथंही तुम्हाला मिळू शकला असता, इथल्याही कार्यकर्त्याला तुम्ही एक न्याय देऊ शकला असता, असं त्यांचं म्हणणं होतं. माझ्या अंदाजाप्रमाणे 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं राज्यात आणि केंद्रात. 2014च्या आधी राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. मग त्यावेळेस शिंदेसाहेबांना कधीच वाटलं नाही का इथं कार्यकर्त्याला न्याय द्यावा. 2004ला आपल्या पत्नीला न्याय द्यावा असा वाटला. 2009ला स्वतः उभा राहिले. 2014ला परत स्वतः उभा राहिले. 2019ला स्वतः उभा राहिले. 2024ला मुलगी उभा राहते. निंबर्गी सरांना सांगा की आपल्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. उगाच काहीतरी बोलायचं, इथले माहिती असेल, अलंकारिक शब्दात काहीतरी बोलायचं आणि ते आपलं काहीतरी रेटून न्यायचं. का काँग्रेसमध्ये कुणी कार्यकर्ते नाहीत? तिथल्या कार्यकर्त्यांना वाटत नाही की आम्ही निवडणूक लढवावी, आम्ही आमदार व्हावं, आम्ही खासदार व्हावं? काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती की त्या मध्य मतदारसंघात कोण इच्छुक झालं तर त्याला पार्टीतनं काढलं जातं. अनेक उदाहरणं आहेत. महेश कोटे असतील, तौफिक शेख असतील, खरटमल असतील, सगळ्यांना पार्टी सोडायला भाग पडतात. अशा पार्टीचं नेतृत्व म्हणणार नाही पण तिथं आत्ता सर काम करतात निंबर्गी सर. त्यांनी तिथं लक्ष द्यावं, तिथल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल. आणि आता ती एवढ्या मोठ्या भूमिकेत नाही की तिथं कुणाला न्याय देऊ शकतील. त्यांना जरी न्याय मिळाला तरी भास आहे. तेवढ्याच त्यांना शुभेच्छा देतो. आपण अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सातत्यानं जसे निवडणूक डिक्लेअर झाली, एक 10 वर्षाचा आपण जे 2 खासदार होते, आपले 10 वर्षातील 2 खासदारांनी केलेले कामं, एक त्यांच्यावरती टीका होते, एक खासदार निष्क्रिय ठरले असतील असा आरोप सातत्याने होतो आणि एक जनतेमध्ये सुद्धा तसा नाराजी सूर दिसून येतो. या खासदारांच्या कामाचा आढावा तुम्ही कसा घ्याल किंवा काय सांगाल? मी एक निश्चितपणे सांगतो की दोन्ही खासदारांनी 10 वर्षात काम केलं आहे. 2014ला शरद बनसोडेंनी काम केलं आहे. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं. केंद्रात आल्यानंतर पहिली प्रायोरिटी ही होती की आज देशासमोरच्या समस्या, देशात पडलेले खड्डे हे बुजवण्यात 2014 ते 19चा काळ गेलेला आहे. त्याच्यात काम करत असताना प्रत्येक गोष्टीत मान्य शरद बनसोडे साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं. आज तुम्ही कुठल्याही गावात जावा, बनसोडे साहेबांचा तिथं निधी दिलेला तुम्हाला दिसेल, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिथं काम केलेलं दिसेल. अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. स्मार्ट सिटीची घोषणा त्याच काळात झाली, त्याचा पाठपुरावा असेल. दिल्लीत प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा असेल. आपलं संभाजी महाराज तलावाच्या संवर्धनासाठी वेळोवेळी पत्र देणं असेल, तिथं पाठपुरावा करणं असेल. त्यावेळेस प्रकाशजी जावडेकर मंत्री होते, त्यांच्याकडे अनेक वेळा मिटिंग लावल्या. अनेक गोष्टी त्यांनी त्या करून घेतलेल्या आहेत आणि विकासाच्या दृष्टीने एक चांगलं काम केलं आहे. आत्ता खासदारांचा जरी विचार केला तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं असतील,
वंदे भारत जी चालू केली त्याच्यासाठीच्या पहिल्या 10 सिटीत म्हणजे देशातल्या पहिल्या 10 ह्याच्यात आपल्याकडे वंदे भारत चालू होणं काही वाईट नाही. आज सगळ्या तुम्ही जर रेल्वे स्टेशनची सुशोभीकरण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण झालं आहे. सगळ्या सुविधा मिळतात. जवळपास 160 कोटी रुपयाचे रेल्वेच्या माध्यमातून भुयारी रेल्वे किंवा जिथं गेट होते त्या ठिकाणी भुयारी मार्ग काढले असतील किंवा उड्डाण पूल केले असतील, अशी 160 कोटी रुपयाची कामं ह्या 5 वर्षात झाली. मग ही जी कामं केली ही खासदाराच्याच माध्यमातून केली. तर खासदारांच्या माध्यमातून हे थोडंसं खासदार आमचे सांगायला कमी पडले असतील किंवा त्याची जाहिरात करायला कमी पडली असेल हे मी मान्य करतो. पण काम केलं नाही असं नाही. जर काम केलं नसतं तर तुम्हाला एवढं सगळं दिसलं नसतं. सर्वात महत्त्वाचं 2014 ते 2019 हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आज 10 वर्षात तयार झालं. कुठल्याही शहराची प्रगती होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं दळणवळण आहे. त्याच्यात आत्ता आपण रोडच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने आज चारही बाजूला बघितलं तर तुम्ही सगळीकडे नॅशनल हायवे झालेत. जवळपास रस्त्यांचा आकडा काढला तर 40,000 कोटी रुपयाचे रस्ते सोलापूर जिल्ह्यात झालेत. हे होत असताना आत्ता प्रत्येक घराला पाणी मिळावं याच्यासाठी जी योजना केंद्र शासनाने राबवली, जवळपास 1,41,000 नळ सोलापूर जिल्ह्यात या माध्यमातून सोलापूर लोकसभेत कनेक्शन देण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर इथून मागच्या 2014च्या आधीच्या काळात मूलभूत सुविधासुद्धा पूर्ण नव्हत्या. तर 2014च्या आधीचा काळ आपण ह्या 10 वर्षात विसरलो आहे. म्हणून आपण प्रगती काय झाली 2014च्या आधीचा काळ आठवला तर आपल्याला स्पष्टपणे आठवेल की काय काय प्रगती झाली. अजून एक प्रश्न असा होता की पक्ष संघटनेमध्ये दोन्ही देशमुखांचा हस्तक्षेप होतो असा आरोप निंबर्गी सरांनी केला आणि दोन्ही देशमुखांना अध्यक्ष नको मुनीम हवा आहे, होयबा म्हणणारा म्हणजे होयबाची फौजच त्यांनी दोन्ही देशमुखांनी तयार केली आहे असं एक त्यांनी आरोप केला. काय वस्तुस्थिती आहे, काय सांगायला हवं? माझ्या अंदाजाने निंबर्गी सरांनी जवळपास 20 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं. म्हणजे त्यांनी मंडलाच्या पदाधिकाऱ्यापासून ते शहराच्या अध्यक्षापर्यंत संघटनेत काम केलं. हे करत असताना सरांचं असं कधीही झालं नाही की त्यांना कुठलं पद मिळालं नाही. म्हणजे मंडलाचे सरचिटणीस झाले असतील, मग मंडलाचे अध्यक्ष झाले असतील, मग शहराच्या बॉडीवर आले असतील. या दरम्यान आमच्या वहिनी नगरसेविका झाल्या. त्याच्यानंतर ते शिक्षण मंडळावर गेले. ते शिक्षण मंडळावर गेल्यानंतर परत ते 2 वेळा सरचिटणीस झाले शहराचे. सरचिटणीस झाल्यानंतर अध्यक्ष झाले, मग कॉप नगरसेवक झाले. एवढं सगळं भोगल्यानंतर आत्ता कुठंतरी तुम्हाला साक्षात्कार झाला की फक्त 2 वर्ष तुम्हाला पद मिळालं नाही तर तुम्ही पार्टी सोडली. पण आम्ही कधीही त्यांच्या ह्याच्यावर बोलणार नाही की आमच्या दृष्टीने कार्यकर्ता पार्टी सोडून गेला ह्याचं आम्हाला दुःख असणारच आहे. पार्टी सोडून गेला याचं दुःख असणारच आहे. पण सरांनी हे बोलणं हे सरांना शोभत नाही. एवढं सगळं उपभोगलं, एवढं सगळं मिळवलं ज्या पार्टीतनं, त्या पार्टीवर येऊन कुणाला तरी खुश करायचं, कुणाला तरी बरं वाटावं यासाठी आपला सर्व विचारधारा, आपला स्वाभिमान घाण ठेवून ज्या पद्धतीने सर वागत आहेत हे सरांकडनं सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षित नाही. त्यांनी हस्तक्षेप म्हणले दोन्ही देशमुख. एक लक्षात घ्या की हस्तक्षेप आत्ता दोन्हीही देशमुख ह्या शहराचे आमदार आहेत. ह्या शहराची संघटना कशी चालावी हे जसं अध्यक्षाची जबाबदारी आहे तशीच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यांचा हस्तक्षेप असलाच पाहिजे, त्याचा कंट्रोल संघटनेवर असलाच पाहिजे. मी म्हणत नाही की हस्तक्षेप नसावा. भारतीय जनता पार्टीत प्रत्येक कार्यकर्त्याचा, सामान्य कार्यकर्त्याचा हस्तक्षेप आहे कामात. सामान्य कार्यकर्ता माझं काही चुकलं तर मला येऊन ठामपणे माझ्याशी भांडतो, मला असं व्हायला पाहिजे असं म्हणतो. ही भारतीय जनता पार्टी. जो त्यांचा हस्तक्षेप आहे हा तुम्ही पॉझिटिव्हली घेऊन जे बरोबर आहे ते बरोबर, संघटनेच्या दृष्टीने जे चुकीचं आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे सरांनी तसं सांगितलं नसेल किंवा तसं त्यांना अनुभव आला नसेल किंवा तेवढं धाडस नसेल त्यांच्यात. पण आमचा प्रत्येक अध्यक्ष जे चुकतो, जे बरोबर आहे
त्याची चर्चा करतो, बोलतो आणि संघटनेबरोबर त्याची चर्चा घेऊनच निर्णय होतो. आता मला बरेच वेळा मी अध्यक्ष असलो तरी मी मंडल अध्यक्षाला विचारतो, या बाबतीत काय केलं पाहिजे, तुझ्या भागात काय केलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे असं मी सांगतो. मग हा हस्तक्षेप होत नाही ना. आणि प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सांभाळत असताना आपल्या आपल्या ठिकाणी संघटना स्ट्रॉंग व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. कार्यकर्त्यांवर अन्याय होतो म्हणजे नागेशवाल्याला असतील, त्यांनी पक्ष सोडला, सरांनी पक्ष सोडला, त्याने म्हणले माझ्या गाडीवर दगडफेक केली. म्हणजे अशा घटना घडल्या, काय सांगाल? आता तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. कुठल्याही कार्यकर्त्यांनी पार्टी सोडली नाही, नेत्यांनी पार्टी सोडली. जे हापापले होते पदांसाठी त्यांनी पार्टी सोडली. सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही पार्टी सोडत नाही. नाही पटलं तर घरी बसल, पण असलं कृत्य कधी करायला जात नाही. भारतीय जनता पार्टी ही विचारधारेवर चालणारी पार्टी आणि विचारावर काम करणारी पार्टी आहेत. आणि हे कार्यकर्ते ही तेवढेच भक्कम आहेत विचाराने का, ज्यांचे विचार संपतात ते असं काहीतरी बोलतात. आज तुम्हाला आज तुम्ही पार्टी सोडून जवळपास आता तुम्ही 2017ला तुमच्यावर दगडफेक झाली म्हणून सांगताय, आज 2024 आहे. आज तुम्हाला साक्षात्कार झाला का दगडफेक झाली म्हणून? इतक्या दिवसात कधी बोलला नाही तुम्ही? काहीतरी बोलायचं, चुकीचं बोलायचं, तुम्ही जे बोलल ते अलंकारित भाषेत बोलल्यावर ते खरं वाटेल असं बोलायचं, हे चुकीचं आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टी चालली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न पार्टी करते आणि ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्याच्यामुळं हा देशमुखांचा हस्तक्षेप आहे, होयबान, हे सगळे अलंकारिक शब्द आहेत. 20-25 वर्ष काम करताना हे आठवलं नाही आणि आत्ता बाहेर पडल्यावर हे आठवायला लागलं का? म्हणून माझे सरांना म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीतनं गेलेल्यांचे जशी 2-4 नावं सांगतात तसे काँग्रेसमधनं किती गेले त्याची यादी करा. ते का जातात त्याचा विचार करा. नाही, मुळात कसं आहे की त्यांचं म्हणणं असंच होतं की मी पाहिलेली भारतीय जनता पार्टी आणि आत्ताची भारतीय जनता पार्टी याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय तसं भारतीय जनता पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे. पण अलीकडे आम्ही पाहतोय किंवा संपूर्ण सोलापूर पाहते की पक्षापेक्षा 2 गट भारतीय जनता पार्टीत मोठे झालेत. दोन्ही आमदारांचे 2 गट राहिलेत आणि प्रत्येक गटाने एकमेकाला पक्षापेक्षा मोठं मांडलं आणि एकमेकावर मात करायचा प्रयत्न केला. त्याचा फटका तुम्हाला देखील बसला. म्हणजे गटातटात भारतीय जनता पार्टी विभागली आणि पक्षधारा पक्षविचार बाजूला राहिले आणि 2 देशमुख पक्षात मोठे झाले, ज्याला प्रदेशला देखील कंट्रोल करता आलं नाही. मी दाव्याने सांगतो की दोन्ही देशमुखांच्या बाबतीत गट तट आहेत का? गट आहेत, सगळं आहे. आपापल्या मतदारसंघाचा आपापले आमदार गट सांभाळतात. पण मी दाव्याने सांगतो माझे लोकप्रतिनिधी कधीही विचारधारा सोडून काम केलेले नाही. विचारधारा सोडून, पार्टीची विचारधारा सोडून कधीही काम केलेलं नाही. आणि मला गर्व आहे की ह्या दोन्ही देशमुखांच्या बाबतीत तुम्ही कोणीही सांगू शकत नाही की पार्टीला धोका दिला किंवा पार्टी मातीत घालण्याचा प्रयत्न केला. जे काही काम केलं आहे ते पार्टीच्या दृष्टीने चांगलंच केलेलं आहे. आणि माझ्यावर जो अन्याय म्हणताय तो मी कुणीही केला असं म्हणत नाही. तो पार्टीचा निर्णय आणि मी कार्यकर्ता म्हणून तो पार्टीचा निर्णय स्वीकारलेला आहे. तो कुणाचाही निर्णय भारतीय जनता पार्टीत कोण निर्णय घेते असं नाही. त्याला तुम्ही रंगवून काय सांगताय हा विषय. ज्या दिवशी तो निर्णय झाला, जर तो देशमुखांनीच घेतला असता असं जर मला वाटलं असतं तर मी बाहेर पडलो असतो. पण तो निर्णय पार्टीने घेतला होता आणि तो निर्णय मी पार्टीने घेतलेला निर्णय स्वीकारला आणि आज त्याच पार्टीने मला इथं बसवलं. म्हणून हे जे काही सांगणं आहे हे चुकीचं आहे. चिमणी पाडली पण विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. नक्की विमानसेवा कधी सुरू होईल? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की चिमणी पाडली म्हणजे कोर्टाने पाडलेली चिमणी कोर्टाने पाडल्यानंतर त्याला जे सरकार म्हणून शासन म्हणून करायचं होतं त्याला 60 कोटी रुपये निधी सरकारने दिलेला आहे, केंद्र शासनाने दिलेला आहे. आणि त्याच्या संदर्भातली कामं आत्ता चालू आहे. कंपाऊंड वॉल वाढवणं असेल, रनवेचं काम चालू आहे, एक बिल्डिंग तिथं उभा केली जाते. हे 60 कोटीची आत्ता कामं तिथं चालू आहेत. हे चालू झाल्यानंतर म्हणजे चिमणी पडली विमान उडलं नाही
अशा बालिश गोष्टी बोलून कुठंतरी सहानुभूती मिळवायची, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. विमानतळाचं काम चालू आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्यात विमान निश्चितपणे तिथनं उडेल, त्या पद्धतीने कामकाज चालू आहे, त्या पद्धतीने बैठका चालू आहेत आणि निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की विमानसेवा लवकरात लवकर म्हणजे ऑगस्टच्या दरम्यान चालू होईल. नाही, विरोधक भांडवल करतायत त्याचं. नाही करत असतील ना. शेवटी बघा, तुम्हाला विकासावर बोलायचं नाही, विकासाच्या दृष्टीने बोलायचं नाही, शहराच्या दृष्टीने बोलायचं नाही, मग असं काहीतरी काढून त्याचं भांडवल करत राहायचं. भाजपचे पुढील 5 वर्षाचे विजन काय असेल? सोलापुरात सगळ्यात प्रथम की आत्ता जे मी म्हणलं की इन्फ्रास्ट्रक्चर सगळे पूर्ण करायला आपल्याला 10 वर्ष गेली. रस्ते असतील, आत्ता विमानसेवा चालू होती, या माध्यमातून गारमेंट आपल्याकडे मोठा उद्योगधंदा आहे. हा मोठा उद्योगधंदा असताना याच्यासाठी स्किल्ड लेबर पाहिजेत. ते उपलब्ध होण्यासाठी एखादं सेंटर चालू करता येईल का स्किल डेव्हलपमेंटचं, की ज्याच्यातनं चांगले कामगार तयार होतील आणि त्यांना रोजगार मिळेल. याच्यासाठी गारमेंट हबसाठी आम्ही प्रयत्न करू. टेक्स्टाईलसाठी चांगल्या पद्धतीने कसं आपलं उत्पादन वाढेल किंवा त्या उत्पादनाच्या एक्सपोर्टसाठी आता तुम्ही एकदा विमानतळ झाल्यावर ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यातनं आपल्या सोप्या होणार आहेत. दुसरं की जे आय टी म्हणतो आपण, काही नेत्यांनी भूमिपूजन केलं किंवा काय केलं, सो चेष्टेचा विषय होऊन गेला आहे आय टी पार्क. म्हणजे बेसिकली आय टी पार्क होण्यासाठी ज्या इन्फ्रा तुम्हाला लागणार आहेत, ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या ज्या शहरात पाहिजेत, त्या पहिल्यांदा आपण तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. साधारणपणे त्या तयार झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता. याच्यात आत्ता आपण काय करू शकतो की आय टी पार्कच्या संदर्भातलं काही आपण काही कंपन्या डाटा एंट्रीच्या असतील किंवा काही ह्या असतील, या संदर्भातल्या काही कंपन्या येत आहेत का, त्यासाठी प्रयत्न करू. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात सोलापूर शहर असं आहे की औद्योगिकदृष्ट्या चांगलं साऊंड होऊ शकतं, तर आपण ते उद्योगधंदे जास्तीत जास्त कसे येतील त्यासाठी आपण निश्चितपणाने ह्या येणाऱ्या 5 वर्षात काम करू. आत्ता दुहेरी पाईपलाईनचंही काम पूर्ण होतं आहे. साधारणपणे आत्ता 70 ते 75% काम पूर्ण झालं आहे. दोन महिन्यात तेही काम पूर्ण होईल. पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल. हे सगळं होत असताना की शहर म्हणून जसं आपण विचार करतो की काय व्हायला पाहिजे, या विषयावरच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे नावं ठेवणं सोपं आहे, पण मी काय केलं हे सांगणं प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आणि ती करावी सगळ्यांनी, अशी मी सगळ्यांना विनंती. खोटेंनी भूमिपूजन केलं आय टी पार्कचं. महेश कोटेंनी भूमिपूजन केलं मध्यंतरी आय टी पार्कचं, त्यांनी देखील म्हणलं आहे. पण सत्ताधारी पक्षसुद्धा 10 वर्ष त्यांनी करू शकले असते की आय टी, कारण इथल्या विद्यार्थ्यांचं पुणे मुंबईला स्थलांतर होतं. नाही, हे बघा, करू शकले. मागच्या विधानसभेला सुद्धा भूमिपूजन झालं, आत्ता लोकसभेच्या तोंडावर सुद्धा भूमिपूजन होत आहे. एका बैठकीला पण मी होतो, ह्यांनी घेतलेल्या बैठकीला. असा आय टी पार्क होऊ शकत नाही. तुम्ही साधारणपणे विचार केला पाहिजे, काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आहे, काय काय आवश्यकता आहेत, काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण काहीतरी करू शकतो. कुणाला तरी फसवायसाठी किंवा दर 5 वर्षांनी मी काहीतरी जादूचे प्रयोग करून दाखवाल, चुकीचं आहे. काँग्रेसचे 40 वर्ष आणि भाजपचे 10 वर्ष याची तुलना कशा पद्धतीनं करायला? निश्चितपणाने तुम्ही हद्दवाढ भागात फिरला तर तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचे 40 वर्ष आणि भाजपचे 10 वर्ष. मी सुद्धा हद्दवाढ भागात नगरसेवक होतो. अशी परिस्थिती होती की पाऊस पडल्यानंतर गाड्या लावून 1-1, 2-2 किलोमीटर चिखलात चालत जावं लागत होतं. कोण आजारी पडलं तर वाहन येत जात नव्हतं, अशा पद्धतीचे रस्ते होते. हे सगळं जर कुणामुळं झालं असेल तर आपल्या दृष्टी नसलेल्या नेत्यांमुळं. 1992ला ज्यावेळेस हद्दवाढ झाली, कुठल्याही शहराची ज्यावेळेस हद्दवाढ होती, त्यावेळेस हद्दवाढ होत असताना त्याला सरकारकडनं एक बजेट घेतलं पाहिजे की आम्हाला ह्या सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला बजेट पाहिजे. 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी त्यावेळेसचा थोडासा अंदाज काढून की आपण हा भाग सगळा शहरात घेतो आहे, तर आपल्याला ह्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी काय बजेट लागतं हे सरकारकडं मागितलं पाहिजे. तर पण दुर्दैवाने आम्हाला आमच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा आमची राजकीय गणितं बसण्यासाठी आम्ही ही 11 गावं हद्दवाढ भागात घेतली
आणि हे हद्दवाढ भागात घेतल्यामुळं त्याच्या विकासाच्या बाबतीत कुठलाही निर्णय केला नाही. फक्त ती मतं आपल्याला कशी मिळतात आणि त्याच्यावर आपलं आमदारकी खासदारकी कशी टिकती एवढाच विचार केला. त्याच्यामुळं हद्दवाढ भागाचा विकास होऊ शकला नाही. आज जर तुम्ही बघितलं तर हद्दवाढ भागात रस्ते झाले, ड्रेनेज लाईन झाले, आज पाईपलाईनची कामं होतात, पाईपलाईन होतात, काही ठिकाणी टाक्यांची कामं झालेली आहेत. म्हणजे ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत आणि निश्चितपणाने आत्ता ज्यावेळेस दुहेरी पाईपलाईन पूर्ण होईल तर पाण्याचा बराचसा प्रश्न सुटला जाईल. पण पूर्ण सुटला जाईल का, तर मी आपला एकंदरीत हद्दवाढ भागाचा एरिया बघितला, ज्या पद्धतीने आपलं शहर वाढलं आहे त्याच्यात अजून बऱ्याच प्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि निश्चितपणाने ह्या 5 वर्षात त्या कामावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. धनगर समाजाचा एक युवा नेता म्हणून आपली काम चांगल्या पद्धतीने आहे. नगरसेवक म्हणून, अध्यक्ष म्हणून दक्षिण तालुक्यामध्ये आपलं नाव चर्चेलं जात आहे. तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मंत्री आनंदराव देवकते यांचं राजकारण संपवल्याचा आरोप धनगर समाजातून व्यक्त केला जात आहे. निश्चितपणाने 25 वर्ष देवकते साहेब आमदार होते आणि आमदार ज्यावेळेस झाले त्यानंतर त्यांचं कुठलंही पुनर्वसन पक्षाकडनं झालं नाही किंवा त्यांच्या पुढच्या पिढीकडनं किंवा एखाद्या धनगर कार्यकर्त्याचं पुनर्वसन झालं नाही. देवकते साहेबांनी स्वतःचा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला, त्यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणून. पण ज्या पद्धतीने त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. आणि त्यानंतरची अशी एक रचना केली म्हणजे काँग्रेसच्या ह्याच्यातनं की हे नेतृत्व परत उभारू शकणार नाही किंवा मतदारसंघाची रचना अशी झाली की ग्रामीण भागातला आमदार आत्ता होईल असं नाही, तर शहर आणि ग्रामीण एकत्र केल्यामुळं ह्या सगळ्या अडचणी आल्या. आणि निश्चितपणाने देवकते साहेबांसारखं एक चांगलं नेतृत्व कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न आणि हे पाप शिंदेसाहेबांनी केलं, मी असं ठामपणे म्हणतो. धनगर समाजावर अन्याय झाला दक्षिणमध्ये असं वाटतं आपल्याला? धनगर समाजावर अन्याय झाला म्हणजे निश्चितपणाने अन्याय झाला आहे. कारण ज्या पद्धतीने लोकसंख्या आहे, ज्या पद्धतीने नेतृत्व करायची इच्छा आहे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये, तेवढ्या पद्धतीने त्यांना ताकद तिथं मिळू शकली नाही किंवा त्या ह्याच्यात झालं नाही. आता इथून मागं कसं 2014च्या आधी हा भाग ग्रामीणला होता, शहरात नव्हता. आता म्हणजे 2009पासून ज्यावेळेस हा भाग शहरात आला तर निश्चितपणाने आता ह्याच्यात बदल होत जातो आहे आणि दक्षिणमध्ये अन्याय झाला तर झाला आहे. ह्याच्यामध्ये अजून एक, तुम्ही एक धनगर समाज एक युवा नेतृत्व म्हणून पुढे येते. तुमचा दक्षिणमध्ये सुद्धा धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. तुमचा देखील तिथं विधानसभेसाठी विचार होऊ शकतो. हे बघा, मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला नगरसेवक व्हायचं का असं मी ठरवून नगरसेवक झालेलो नाही. मी काम करत होतो, मला संघटनेने सांगितलं की नगरसेवकला उभा राहा, मी उभा राहिलो, नगरसेवक झालो. मला पक्षाने सांगितलं की तुला तिकीट नाही, मी घरी बसलो. मी कुठलाही निर्णय त्याच्यात घेतला नाही की पक्षाने मला सांगितलं की तुला यावेळेस तिकीट नाही तर मी ते मान्य केलं. पक्ष जी जबाबदारी दिली, आज पक्षाने मला सांगितलं की तू शहराचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाड, तर माझी आत्ता जबाबदारी की शहराचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे आणि ते काम करत राहील. पक्ष ज्या पद्धतीने मला जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाड. सर, अब की बार 400 पार है, कितपत शक्य आहे? निश्चितपणाने आपकी बार 400 पार हे म्हणत असताना हे काही बेसलेस विधान नाही आहे. याचा कुठंतरी सगळा अभ्यास करून आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष झालं संघटनात्मक काम करतो आहे. आम्ही बूथपर्यंत काम करतो आहे, लोकांपर्यंत पोचला जातो आहे. आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता लोकांच्या घरी जातो आहे, त्यांच्या अडचणी समजून घेतो आहे, त्यांना मोदीजींचे लाभ कसे मिळतील, प्रत्येक लाभ त्यांच्यापर्यंत कसे पोचतील, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हा नारा दिला आहे की आपकी बार 400 पार. जरी आत्ता तुम्हाला राजकीय गणितात काही असं जसं वाटत असेल तर मी निश्चितपणे सांगतो आपकी बार 400 पार. विरोधी पक्षनेते म्हणून आपण काम केलं महानगरपालिकेत. जसे समांतर जलवाहिनीचा विषय समोर आला, एक
100 कोटीची 200 कोटीची समांतर जालवाणी केवळ भाजपाच्या नाकर्तेपणामुळं ही आज 600 कोटीवर गेली. अतिशय संथ गतीनं काम केलं गेलं असा एक आरोप झाला. मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदी हा विषय असा होता की NTPCनी ही दुहेरी पाईपलाईन आपल्याला करून द्यायची. मग दुहेरी पाईपलाईन NTPCनी करून द्यायची होती. त्यावेळेस NTPCची पाईपलाईन पूर्ण झाली. आपली पाईपलाईन का पूर्ण होऊ शकली नाही? आपण ते पैसे महापालिकेकडे घेतले. आमचं काय ह्याच्यासाठी ते पैसे इकडे घेण्यात आले. तिथून जे रेंगाळत गेलं महापालिकेच्या सगळ्या ह्याच्यात, प्रत्येक वेळेस तुम्ही महापालिकेच्या सभागृहात बघत होता की ज्यावेळेस विषय येत होते त्यावेळेस विषय डायव्हर्ट कसे होत होते, पुढे कसं ढकलले जात होते. आणि त्याच्यानंतर 2017च्या नंतर ज्यावेळेस आलं भाजपचं महापालिकेत सत्ता आली, त्यानंतर ह्याला कुठंतरी गती आली. आणि गती आल्यानंतर काम चालू झालं. ज्यावेळेस टेंडरचं काम चालू झालं 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार, ह्या 2.5 वर्षात याच्या बाबतीत कुठलाही निर्णय करण्यात आला नाही. ज्यावेळेस परत सरकार भाजपचं आलं त्यानंतर निर्णय झाला, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. आज 70% काम पूर्ण आहे. निश्चितपणाने काम पूर्ण करण्यात आलं. आणि हा जो वेळ लागला याच्यामुळे हे सगळे कॉस्टिंग वाढत गेलं. आणि याला पूर्णपणे जबाबदार मी सांगतो की काँग्रेस आहे. त्याच वेळेस जर NTPCला तुम्ही सांगितलं असतं की ही पाईपलाईन तुमच्या पाईपलाईनबरोबर ही पाईपलाईन पूर्ण करा, तर त्याच वेळेस पाईपलाईन पूर्ण झाली असती. पण आमचे त्यावेळेसचे काँग्रेसचे सगळे नेते टक्केवारीत अडकले. ती योजना महापालिकेत आणली, ती तिथं अडकली. वंचित आणि MIM भाजपची बी टीम आहे का? भाजपची विचारधारा आणि वंचित आणि MIMची विचारधारा ही पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे विरुद्ध म्हणला तरी चालेल तुम्ही. भाजपची विचारधारा आणि MIMची विचारधारा ही पूर्णपणे विरोधातली, वंचितची विचारधारा पूर्णपणे विरोधात आहे. तर याला बी टीम कसं म्हणणं? ते त्यांच्या विचारधारेसाठी काम करतायत, आम्ही आमच्या विचारधारेसाठी काम करतो. आणि जर ते त्यांच्या विचारधारेसाठी काम करत असताना त्यांना जर आमची बी टीम म्हणली, आज त्यांचं कोणी सत्तेत नसेल, एखादा खासदार असेल, आम्ही कधीतरी 2 खासदारांवर होतो पण आम्ही काम करत राहिलो, त्यावेळेस आम्ही काय कोणाची बी टीम म्हणून काम केलं नाही. प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग आपलं अपयश झाकण्यासाठी कोणाला तरी बी टीम सी टीम म्हणायचं. भाजपच्या उमेदवारीला फायदा होतो त्याचं काय? मतविभाजन होतं ना. आता 2017ला भाजप आणि सेना वेगवेगळी लढली महापालिकेला. मतविभाजन होतंच, कारण दोन्ही एका विचारधारेचे पक्ष होते, त्यामुळे मतविभाजन होतं आहे. साहजिकपणे प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो, ते काम करत असतं. त्याच्यात जर तुमचा पक्ष टिकाव म्हणून मी जर लढायचं नाही ठरवलं तर माझा पक्ष वाढणार नाही. म्हणून प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी लढणारच. सोलापुरात किती जणांना रोजगार मिळाला? रोजगाराचा विचार केला तर आज तुम्ही हे जे रस्ते झाले, ह्या रस्त्याच्या माध्यमातून 40,000 कोटीचे जे रस्ते झाले, याच्यातला जो रोजगार मिळाला, ह्याच्यातले इंजिनियर असतील, ह्याच्यातले सुपरवायझर असतील, ह्याच्यातले कामगार असतील, हे असतील, हे जवळपास 10 वर्ष झालं काम आपल्या चारही बाजूने चालू आहे. हा एक रोजगाराचाच भाग आहे. याच्यातनं आज तुम्ही विचार केला तर गारमेंटचं जे चालू आहे, गारमेंट पार्क आपण त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, त्याच्याहीसाठी प्रयत्न होतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक्झिबिशन भरवतो आहे. सरकारच्या माध्यमातून एक्झिबिशन भरवलं. सुभाष बापू वस्त्रोद्योग मंत्री असताना त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना कशा येतील, ह्याला पुढं कसं नेता येईल. आत्ताही वाराणसीला हे एक्झिबिशन झालं गारमेंट पार्कचं. या सगळ्या ह्याच्यात सुभाष बापूंनी पुढाकार घेऊन गारमेंट पार्कचे आपलं गारमेंट उत्तर प्रदेशमध्ये कसं जाईल, तिथल्या मुख्यमंत्र्यांना योगीजींना भेटून या सगळ्या ह्याची माहिती सांगितली. म्हणून आपल्या इथं गारमेंटचं जास्तीत जास्त वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करतो आहे. हा सगळा प्रयत्न करते हे लोकप्रतिनिधीच करत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातनं रोजगार उपलब्ध होतो आहे का, तर निश्चितपणे रोजगार उपलब्ध होतो आहे. आज तुम्ही जर विचार केला तर बोरामणी विमानतळाचं भूसंपादन झालं आणि आत्ताचं भूसंपादन, ही जी लँड कॉस्टमधला फरक आहे, त्यावेळेस तुम्ही काय 2.5-3 लाखांनी एकर घेतलं असेल, आजचं भूसंपादनाची कॉस्टिंग काढली,
हा जो दर वाढतो, महागाई वेगळी, पण तुमच्या जमिनीचे दर कधी वाढतात? ज्यावेळेस तुमच्या इथला रोजगार वाढला, इथली विकास झाला, तर हे वाढत असतं. तर निश्चितपणे तुम्ही जर या गोष्टीकडे विचार केला तर तुम्हाला हे बऱ्यापैकी लक्षात येईल. नाही, महेश खोटे असे म्हटले की तुम्ही 10 वर्षात बरंच काही रोजगार निर्मिती करू शकला असता. आज इथले विद्यार्थी आहेत, शिक्षण घेतल्यानंतर आजही प्रत्येक घरातला मुलगा पुणे, मुंबई या ठिकाणी आज जात आहे. 10 वर्षाच्या आधी का केलं नाही? केवळ हे भाजप 10 वर्षाच्या आधी का केलं नाही? सगळंच तुमच्याकडे होतं, महापालिका तुमच्याकडं, राज्य शासन तुमच्याकडं, केंद्र शासन तुमच्याकडं. का नाही केलं 10 वर्षाच्या आधी? का मिल बंद पडू दिल्या? अहो, दंगलीत तुम्ही इथल्या मिलमधली सामान हे करून नेलं. किती खालच्या थराला जाऊन वागलात तुम्ही ह्या शहराशी. शहरातले उद्योगधंदे बंद पडत असताना, मिल बंद पडत असताना तुम्ही काय केलं? नेतृत्व तुम्हीच करत होता. का नाही वाचवलं त्यावेळेस शहराला? 10 वर्षाचा हिशोब मागत असताना मागच्या 40 वर्षात तुम्ही काय केलंय? तुमच्या मागच्या पिढीने काय केलंय? ह्याचंही उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि आज झालेला विकास हा विकासच नाही म्हणलं तर झोपेचं सोंग घेणाऱ्याला आपण उठवू शकत नाही. दंगलीमध्ये गिरणीच्या काही पार्ट वगैरे गायब केलं असं म्हणायचं आपण. गायब केलं म्हणजे इकडं तुम्ही हे लावलं, कर्फ्यू लावला आणि तिथं गाडी भरून तिथलं सगळं जर मिल तुम्ही मोकळी केली असेल, किती वाईट आहे. गिरणी कामगारांचं शहर होतं. म्हणजे इकडं धार्मिक भावना एकमेकाच्या दुखावल्यात, इथं कुठल्या परिस्थितीत आहे, तुम्ही काय करताय? म्हणजे त्याचा फायदा तुमच्या स्वार्थासाठी कसं करताय? एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही वागलात. तुम्ही काय बोलताय? नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे, सोलापूर महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष निवडता नाही आलं, मग हे कुठेतरी भाजपचं अपयश म्हणावं का आपण? स्थायी समितीचं अध्यक्ष निवडत असताना त्यावेळी जी गडबड झाली, त्याच्यानंतर ज्या कोर्ट कचेऱ्या हे झाल्या, याच्यात कोर्ट प्रक्रियेत हे सगळं अडकलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस ही प्रक्रिया चालू झाली, मी तुम्हाला म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा आहे की त्यावेळेस प्रक्रिया राबवायची चालू झाली. आता एखादी निवडणूक प्रक्रिया राबवताना तुमचे मोबाईल्स वगैरे सगळे तुम्ही बाहेर ठेवले पाहिजेत. निवडणूक प्रक्रिया चालू झाली आणि ती निवडणूक प्रक्रिया बंद कशावर पाडली? तर तिथला नगरसचिव फोनवर बोलला, त्याला फोनवर कोणीतरी सांगितलं की त्याच्यावर स्टे आणला नगर विकास खात्याने. मग तो स्टे कुठं आहे? तर तो स्टे व्हॉट्सअपवर आला. त्या व्हॉट्सअपच्या आलेल्या स्टेवर ती निवडणूक बंद पाडली. याला जबाबदार आम्ही काहीच. आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दुर्दैवाने त्याच्यामुळं स्थायी समितीला अध्यक्ष मिळू शकला नाही. बरेचसे विषय स्थायी समितीत होऊ शकले नाही. याला पूर्णपणे जबाबदार आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी जल्लोष साजरा केला, ही त्याहीपेक्षा दुर्दैव आहे. ते जर चित्र आपण पाहिलं, अर्ज दाखल करायचा सभापती पदासाठी, अर्ज पळापळी झाली. आपल्याच पक्षातले काही जण अर्ज दाखल करायसाठी समोर देखील आले होते. बऱ्याच तिथे घडामोडी घडल्या आणि तिथे 1-2 गटबाजीसुद्धा दिसून आली. त्याच्यामुळे देखील हे सगळं विषय मागं राहिला असेल. नाही, त्यावेळेचा विषय असा होता की बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटत होतं की स्थायी समितीचा अध्यक्ष मी व्हावा. याच्यातनं थोड्याशा गडबडी झाल्या, पण त्या झाल्यानंतर सगळी कोर्टाची सगळी प्रक्रिया त्यातसुद्धा आम्ही कोर्टात गेलो, कोर्टातनं न्याय मागितला, कोर्टाने आम्हाला न्याय दिला, ती प्रक्रिया राबवायसाठी सांगितलं. आणि ती राबवायच्या वेळेस जर असा सत्तेचा दुरुपयोग करत असतात, म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीने थांबत नसते, पण नगरसचिवाला कोणतरी फोन करतो आणि ती निवडणूक प्रक्रिया थांबती. यापेक्षा दुर्दैव काय? मोदींच्या 10 वर्षातील विकास कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? मोदींच्या 10 वर्षाच्या विकास कामाबद्दल तुम्ही बाहेर कुठल्याही रस्त्यावरच्या कुणालाही विचारा की मोदींनी विकास केला आहे का नाही. आज तुम्ही कुठेही जावा, मी आज सांगतो की सोलापूर जिल्ह्यात 40,000 कोटीचे रस्ते, पण तुम्ही कुठल्याही रस्त्याला जावा, आज रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या चांगल्या पद्धतीने झाले. आज विमानतळांच्या संख्या किती वाढलेली आहेत, विमानतळ किती वाढलेत, विमानसेवा कशी चालू झाली, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने बघा. हे बघत असताना 370 सारखं कलम हटवलं. त्याच्यामुळं काश्मीरसारखा भाग जो की आपण विसरलो होतो की हे
तिथं पर्यटनाला आपण सगळेजण जात होतो, पण पूर्णपणे विसरलो होतो. आज तिथं पर्यटन चालू झालं आहे. अयोध्येत राम मंदिर होत आहे. हे जरी विषय झाले, सर्वात महत्त्वाचं की 2014पासून 2024पर्यंत ह्या देशात जसे फटाके उडावेत तसे बॉम्बस्फोट होत होते. आज 2014पासून आज 2024चा विचार करा. सगळे बंद झालेत का नाही म्हणाल, पण आज कुणी जर बॉम्बस्फोट केला तर त्याला घुसून मारायची ताकद आज ह्या देशात निर्माण केली मोदीजींनी. हे मोदीजींचं काम आहे. मुंबईमधनं बाहेर पडणाऱ्या माणसाला वाटत नव्हतं की लोकलमधनं मी येतोय का नाही, बॉम्बस्फोट झाला तर मी जगतोय का नाही. आज ती भावना राहिलेली नाही. आज सुरक्षेची भावना निर्माण मोदीजींमुळे झालेली. आणि विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आज 5व्या स्थानावर आपली आर्थिक हे जाते. तर ह्याला कुठंतरी म्हणजे तुम्ही मान्यच करायचं नसेल तर ठीक आहे, पण जगाने मान्य केलं आहे. आज जग गौरव करायला लागला आहे मोदीजींचा. प्रत्येक देश आपल्या देशातला सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आहे तो मोदीजींना देतोय, त्यांचा सन्मान करतोय. तरी आपल्याला आपल्या देशाचं जर ते मान्यच नसेल. पुलवामा मोदीजींनीच घडवला असा आरोप होता विरोधकांकडून. म्हणजे असं म्हणणं ही एवढी लज्जास्पद गोष्ट आहे की तिथल्या विधानभवनात तिथला मंत्री म्हणतोय की आपण पुलवामाचा बॉम्बस्फोट घडवला, याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो ह्या सरकारचे. हा पाकिस्तानचा मंत्री त्या विधानसभेत म्हणतो, आणि तुम्ही जर म्हणत असाल की त्याचा हात आपला आहे. ही अशा खालच्या थराला जाऊन राजकारण करण्याची संस्कृती काँग्रेसची असेल, भाजपची नाही. मग 26/11 झाला त्यावेळेस तुमचाच हात होता का? ह्याच्या आधी जेवढे बॉम्बस्फोट झाले त्यात सगळ्यात काँग्रेसचा हात होता का? आपण काय बोलतोय काय नाही याचा विचार करून कुठंतरी काँग्रेसने बोललं पाहिजे. ज्यावेळेस एक बोट दाखवतोय त्यावेळेस 4 बोटं तुमच्याकडे आहेत, कारण मागचे 50 वर्ष तुम्ही काय केलं आहे हे सगळंच निघणार आहे. आणि हा पुलवामाबद्दल असं बोलणं म्हणजे त्या सैनिकांचा अपमान आहे. आणि असल्या राजकारणासाठी ह्या थराला जाऊ नये अशी मी विनंती तुमच्या माध्यमातून काँग्रेसला करतो. सर नमस्कार. राज ठाकरे आपल्यासोबत आलेत, याचा कितपत फायदा होईल आपल्याला? निश्चितपणाने राज ठाकरेंची एक मत आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे. आणि त्यामुळं निश्चितपणाने राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला. त्याच्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. इथल्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने एक चांगली ताकद आम्हाला या राज ठाकरेंच्या माध्यमातून मिळाली. गेल्या 10 वर्षात भाजपच्या 2 खासदारांनी सोलापुरात कोणते असे मोठे 2 प्रोजेक्ट आणले? मी आत्ता तुम्हाला तेच सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर जी महत्त्वाची गोष्ट आहे. आज 10 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर उभा झालेला आहे. आणि निश्चितपणाने ह्या 5 वर्षात मी तुम्हाला सांगतो की म्हणजे पुढच्या 5 वर्षात काय काय येईल हे निश्चितपणाने मी तुम्हाला सांगू शकतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. तुम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला दळणवळणाची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला विमानसेवा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यात किती आडकाठी आणल्या, दुहेरी पाईपलाईनला किती आडकाठी आणली, आम्हाला रस्ते करताना काय काय केलं आहे, विमानसेवा चालू करत असताना काय काय केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा संघर्ष करत आज आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात चांगल्या पद्धतीने एक विकासाच्या वाटेवर आम्ही चालू. कारण आत्तापर्यंत जे काम झालं आहे हे काम आपल्याला मूलभूत सुविधा याच्यात मी सांगतो की आत्ता तुम्हाला सांगितलं की 1,41,000 नळ दिले ग्रामीण भागात, म्हणजे पाण्याची व्यवस्था करून दिली. स्वनिधीच्या माध्यमातून आज 25,000 जणांना सोलापूर शहरात स्वनिधीसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं. 2.5 लाख लोकांना मुद्रा लोनचं प्रकरण दिलं. ह्या 2.5 लाख लोकांना म्हणजे हा उद्योगासाठीच कर्ज दिलं आहे. आणि हे कुठलंही हे न घेता जामीनदार न घेता किंवा काही त्यांना हे न करता 2.5 लाख लोकांना मुद्रा लोन योजनेतनं त्यांना मदत झाली. हे सगळे उद्योजकच निर्माण झाले. आज तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळात बघा की सगळ्यात जास्त किती याला कर्ज देण्यात आलं आहे. त्याचं व्याज जे आहे ते सर्व सरकार भरतं.
आणि ही सगळी खाती एकही खातं एन-पी-एत नाही, म्हणजे ह्या सगळ्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे सोलापूरसाठी केलं आहे असं मला वाटतं. नुकतीच मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला, याचा परिणाम सोलापूर आणि माढा लोकसभेवर होईल का? आणि शेवटी नेते कुठं जात आहेत याच्यापेक्षा जनतेने ठरवलं आहे की जनतेने विकासासाठी मतदान करायचं ठरवलं आहे आणि जनता विकास बघणार आहे. शेवटी त्यांना ज्या सुखसुविधा मिळत आहेत ते कुणाच्या मार्फत मिळत आहेत, कोण काम करतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मोहिते पाटील तिकडे गेले म्हणून इकडं काहीतरी परिणाम होईल असं नाही, की शेवटी कामालासुद्धा महत्त्व आहे आणि जनता ही कामाला महत्त्व देणार आहे असं मला वाटतं. आत्ता आपण म्हटलं की दोन्ही खासदारांनी कामं केली, ते अनेक कामं जनतेसमोर पण देखील आहे. थोडं कुठंतरी सांगण्यात खासदार कमी पडले असं आपल्याला वाटतं आणि ते तुम्ही कबूल देखील केलं. कामं ही झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आपल्याला मिळाला. मोठ्या प्रमाणात आता ती कामं शहरात चालू आहेत, दिसत आहेत. मात्र ही कामं निकृष्ट झाल्याचं सर्वात मोठा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे आणि याच्यात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी काही कामं मिळवण्यासाठी हट्ट केला, तो त्यांनी पूर्ण करून घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेली कामं ही निकृष्ट दर्जाची होती. खरं तर ती वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती, तर ते कुठंतरी स्मार्ट सिटी सफल झाली असं म्हणता येईल, असा आरोप अद्यापही केला जातो आहे. कसं सांगाल तुम्ही? स्मार्ट सिटी ज्यावेळेस घोषित झाली, स्मार्ट सिटीची कामं ज्यावेळेस चालू झाली, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस स्मार्ट सिटीची कामं सुरू झाली, ही पहिल्या 2.5 वर्षात बघितलं तर तुम्ही व्यवस्थित चालू झाली. महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार आलं, त्या 2.5 वर्षाच्या काळात जी कामं झाली तेवढीच कामं निकृष्ट दर्जाची झाली, हे मी ठामपणे सांगतो तुम्हाला. आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ झाला तो त्या 2.5 वर्षात झाला. त्याच्यात अनेक निर्णय लादले गेले ह्या शहरावर जे की स्मार्ट सिटीत नव्हते. आता मी परवा दिवशी प्रणितीताईंचं एक वक्तव्य ऐकलं या संदर्भात. स्मार्ट सिटी केली, ती पण एका कोपऱ्यात केली. अहो, स्मार्ट सिटी ही ज्यावेळेस योजना आपल्याला मिळाली त्यावेळेस आपल्या सोलापूर महापालिकेच्या सभागृहात तो विषय आला आणि एक एरिया त्याच्यात फायनल करायचा होता, ABD. तुम्हाला कुठल्या एरियात काम करायचं आहे, त्याच्यात 5 म्हणजे आपल्या प्रशासनाने 5 पर्याय दिले होते की असे भाग केले. मग त्या निकषात बसणारा जो भाग आहे त्या भागातच ती हे झाली. त्यावेळेस सभागृहात किंवा महापालिकेत सरकार तुमचं होतं. तिथं जो ठराव केला तो तुमच्या महापौरांनी केलेला आहे आणि आज तुम्ही म्हणताय की एका कोपऱ्यात कुठं तर स्मार्ट सिटी केली. म्हणजे जर तुम्हाला एवढी माहिती नसेल, तुम्ही ह्या शहरातले आमदार आहात आणि तुम्ही आज खासदारकी लढवायची आणि केंद्र शासनाच्या योजना आणि कशा पद्धतीने कामकाज चालतं हे जर कळत नसेल तर अवघड आहे. विरोधकांकडून अजून एक सर्वात मोठं भांडवल केलं जातं की सरकारी यंत्रणांचा सगळ्यात मोठा गैरवापर मोदी सरकारने केला, विशेषतः ईडीचा गैरवापर. मग जे भारतीय जनता पार्टीत जे येऊ इच्छित नाहीत त्यांच्या मागं ईडी लावून त्यांना जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कधी झाला नव्हता किंवा लोकांना ईडी हे नाव माहीत नव्हतं. ते मोदी सरकारमुळं माहीत झालं आणि त्याचा गैरवापर झाला म्हणूनच हे माहीत झालं असं एक आरोप होतोय. कसं तुम्ही स्पष्टीकरण कराल? ईडीची स्थापना कोणी केली? काँग्रेस सरकारने केली. बरं, एखाद्या गोष्टीची स्थापना केली आणि ती कार्यान्वित नसेल, त्याला जर अधिकार दिले, त्याला जर तुमच्या पद्धतीने काम करा म्हणले, त्यांनी काम करत असताना जर कोणावर कारवाई होत असेल तर यात गैर काय? बरं, सर्वसामान्य माणसाला काय ईडी लागत नाही? बरं, ह्यांच्यावर काय ईडी लागली नाही? ज्यांनी गैरकारभार केला असेल त्याच्यावर ईडी लागल. बरं, हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा जर तुम्ही खात असाल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही काही केलं नसेल तर त्याला सगळ्या गोष्टी आहेत, न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती पार पाडा. पण ते विशिष्ट वेळेस त्या यंत्रणेचा वापर केला जातो असं एक आरोप आहे. विशिष्ट वेळेसचा नाही, गेल्या 5 वर्षात जर तुम्ही बघितलं, आता देशात प्रत्येक वेळेस कुठले ना कुठले तरी निवडणुका चालू आहेत.
म्हणजे महापालिकेच्या असतील, विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग हे काम करत असताना कुठली तर निवडणूक आहे किंवा निवडणुकीच्या तोंडावर केलं आहे असं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. ईडी स्वायत्त संस्था आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करतात. याचा तुम्हाला कुठंतरी भीती वाटायला लागली की मी हे चुकीचं केलं आणि मी आज जाईल, त्याच्यामुळे हे सगळं चाललं. यंत्रणांचा गैरवापर तसं झालेलं नाही आहे. बिलकुल नाही. फक्त काँग्रेसच्या काळात असं होतं की यंत्रणा ह्या काँग्रेस चालवत होतं. आता त्यांना मोकळीक दिली की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, आणि त्यांनी काम केलेला ह्यांना त्रास व्हायला लागला आहे, बाकी काही नाही. शहर उत्तर मतदारसंघातला असा एक प्रश्न आहे. काल जेव्हा कोठे व्यासपीठावर आले होते त्यांनी म्हणले मालकांना जे 63,000चं लीड मिळालं होतं ते 63,000चं लीड मी मायनस करू असं एक चॅलेंज केलं आहे त्यांनी. ते कुठल्या पक्षाचं? आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार फायनल करा कुठं थांबायचं, कुठल्या पक्षात थांबायचं. कुठलीही विचारधारा नाही, कुठलाही विचार नाही. आज मी राष्ट्रवादीत, उद्या सेनेत. लोकांना प्रश्न पडला आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहे, आणि तुम्ही गोष्टी करताय की हे 63,000चं लीड मोडतो. नाही, आमचा तिथला कार्यकर्ता सक्षम आहे. आमचा कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या आधारावर हा विश्वास देतो आहे की हे लीड राहणार म्हणून. आम्ही म्हणत नाही की आमचे कार्यकर्ते म्हणतात, आणि हा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. पाहिलं की 2014 असेल, 2019 असेल, या दोन्ही टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीनं जवळपास 5 लाखांहून अधिक मतं घेतली. जवळपास 5.25 लाखांचा टप्पा गाठला. त्याचवेळी काँग्रेस 4 लाखांच्या पुढं जाऊ शकली नाही. यावेळी आता आमदार प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात मोठी लढत होते, आणि भारतीय जनता पार्टी तोच मताचा आकडा यंदा ठेवण्यात यशस्वी होईल का? काय नेमकं सांगाल? कारण लढत ही टफ आहे. ग्रामीण भागातलं आणि शहरातलं या ठिकाणी कंपॅरिझन केलं जातं आहे. कसं पाहताय तुम्ही? निश्चितपणाने 5,24,000 मतं आम्ही मागच्या वेळेस घेतली, पण यावेळेस त्याच्याही पेक्षा जास्त मतं आम्हाला मिळतील. निश्चितपणाने केलेल्या विकासावर आम्ही मतं मागतो आहे, मोदींनी केलेल्या कामावर आम्ही मत मागतो आहे. आणि शेवटी जनता एवढी हुशार आहे ना हो. मोदींना मतदान करायचं का राहुल गांधींना करायचं? मोदींनाच करणार आहे जनता. कारण काम आहे, 10 वर्ष केलेली तपश्चर्या आहे, एक दिवस सुट्टी घेतलेली नाही. ज्या पद्धतीने काम केलं जात आहे, काम दिसतं आहे, विकास होतो आहे, तुम्ही त्याला नाकारू शकत नाही ना. म्हणून निश्चितपणाने यावेळेस त्याहीपेक्षा जास्त मतं आम्ही घेऊ. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची काय गरज आहे? महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे, केंद्रात सत्ता तुमची आहे. निश्चितपणाने वक्फ बोर्ड हे काय आहे हे तर समजलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आलेली नाही, ही जनभावना आहे. ज्या समाजाला त्रास होतो आहे तो समाज आज रस्त्यावर उतरला आहे. ह्या कायद्याची निर्मिती तुम्ही केली, ह्या कायद्यामुळं जो त्रास होतो आहे त्या त्रासासाठी जनता रस्त्यावर उतरली. हे काय भारतीय जनता पार्टीने हे केलेलं नाही, तो मोर्चा हे केला नाही किंवा रस्त्यावर उतरलेला नाही. ही जनतेची भावना आहे, आणि जनतेची भावना आम्ही वर कळवतो आहे. सोलापूर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी प्रत्येक प्रश्नाला तितकंच अभ्यासपूर्ण उत्तर दिलं आहे. आणि आमच्या 2 खासदारांनी काय केलं तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं आहे, ज्याच्यामुळं आता पुढचा विकास मोठ्या वेगानं होणार आहे. मग ज्याच्यात रस्ते असतील, विमानतळ असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या गोष्टी आता गेल्या 10 वर्षात झाल्या, आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात येईल. भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार सोलापूर लोकसभेत मतदारसंघात निवडून येईल, आणि या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा पुढील 5 वर्षात सोलापूरकरांना दिसेल. आणि जे काही आरोप भारतीय जनता पार्टीवर होत आहेत, विशेषतः रोजगाराचे, तर 40 वर्ष तुमच्याकडं सत्ता होती, तुम्ही काय केलं असा खडा सवाल देखील त्यांनी केला आहे. आणि निश्चितच पुढील 5 वर्षात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोलापूरचा वेगळ्या पद्धतीनं विकास करून दाखवेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. काळेसाहेब, खरं तर आता कालच आपण सगळे फॉर्म भरलेत, आणि इथून निवडणुकीत आणखी मोठा रंग येणार आहे. आपण एवढा व्यस्त वेळापत्रकात आम्हाला वेळ दिला, या खुली चर्चा कार्यक्रमात आपण सहभागी झालात, आणि अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानिशी आपण उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल
आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आपलं आभार म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.